सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील झरे शाखेतील लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक. 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरमधील चोरीचा छडा लागलाय. जिल्हा बँकेतील लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करत त्यांच्याकडून 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 1 आणि सांगली जिल्ह्यातील 4 आरोपी जेरबंद करण्यात आले असून जिल्हा बँकेतील लॉकर गॅस कटरनं कापून सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर फोडून त्यातील दागिन्यांसह ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि सांगली जिल्ह्यातील काही संशयितांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 3.25 कोटींचे दागिने जप्त करण्यात आलेत. सांगली एलसीबीनं केलेल्या या कारवाईचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केलंय. उत्तर प्रदेश येथील अन्य संशयितांची नावं निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करू असं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं. राहुल रंजनीश शर्मा वय 27 राहणार गाव ककराला तालुका जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश. विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बांबावडे तालुका पलूस जिल्हा सांगली. संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली. इजाज राजू अत्तार वय 30 राहणार आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. दिनांक 7 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरनं फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तातडीने तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. विशाल क्रांती वृत्तसेवा सांगली.